तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67. आपल्या संगमनेरचं भूषण आणि लोक कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर असं म्हणायचं का? रघुभाऊला रघुवीर खेडकर, आता पद्मश्री रघुभाऊ असं म्हणायला जरा जड जाईल आपल्याला, रघुवीरच म्हणावं लागेल. यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला, आपल्या सर्वांना आनंद झाला आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण करतो आहोत. रघुभाऊ, तुम्ही बोलताना असं बोलले की मी फक्त संगमनेरचा अभिमान. आता तुम्ही फक्त संगमनेरचे राहिले नाही, तुम्ही महाराष्ट्राचे आहात. मी महाराष्ट्राचा लोक कलावंत. पद्मश्री म्हणले आता तुम्ही देशाचे. या क्षेत्रातलं तुमचं नाव, तुमचा पुरस्कार संगमनेरचे म्हणून असा मर्यादित नाहीये, देशातला एक उच्च दर्जाचा कलाकार म्हणून आहे. त्यामुळं भारत देशाचा कलावंत असं म्हणावं लागणार आहे. आता इथं म्हटलं बरं झालं आमच्या करता, पण बाहेर सांगायचं मी देशाचा आहे, मी महाराष्ट्राचा आहे, मी देशाचा आहे असं सांगा, दणकून सांगा. आता काही अडचण नाही. या कार्यक्रमासाठी उपस्थित असले माननीय डॉक्टर प्राध्यापक रावसाहेब कसबे सर, माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित तांबे, माननीय राजेश भाऊ, सौदी दुर्गाताई, डॉक्टर जयश्री, आपले उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, माननीय A.Z. देशमुख सर, डॉक्टर सोमनाथजी मुटकुळे, डॉक्टर कोर्टीकर ताई आता बोलून गेल्या, त्यांनी छान सांगितलं, डॉक्टर संजय दळवी, प्राध्यापक हिरालालजी पगडाल, सोमेश्वरजी दिवटे, रघुवीर खेडकर यांचे कुटुंबीय आणि सगळी टीम, संतोष खेडलेकर, पिंकी शेख, सर्व उपस्थित असले सर्व पत्रकार बंधू आणि सर्व बंधू आणि भगिनी. खरं का आजचा हा सोहळा एखाद्या विभागाच्या इतिहासामध्ये क्वचितच ही संधी मिळत असते. ती आपल्याला मिळाली आहे रघुभाऊंच्या निमित्तानं, त्यांना पद्मश्री मिळाली म्हणून. एक अत्यंत महत्वाचा हा कार्यक्रम आहे. अजूनही त्यांना आजची स्थिती अशी आहे की त्यांची सगळी टीम, जवळ 100 लोक आता इथून निघून गेले. आपल्याला वाटलं असेल का उठून गेले, कारण संध्याकाळी त्यांचा कार्यक्रम आहे कोल्हेवाडीला. सगळे त्यांची तयारी करण्याकरता 2-3 तास लागत असतात. रघुभाऊला सुद्धा लवकर सोडावं लागेल म्हणून आपण थोडं फास्ट सगळं हे करतो आहोत. आणि कोल्हेवाडीला त्यांचा कार्यक्रम आता होणार आहे, म्हणून मी फार जास्त बोलणार नाही, परंतु रघुभाऊंचं अभिनंदन या निमित्तानं करतो आहोत. डॉक्टर खरं चांगलं केलं की आमदार सत्यजित यांनी पुढाकार घेतला. दुर्गाताई, तुम्ही इथं म्हटले, सर म्हटले की दुर्गाताईमुळं हे सभागृह आज आपल्याला दिसतं, पण ते दुर्गाताईच्या कल्पनेतलं नाहीये. नंतर मधल्या काळामध्ये पैसे पळवले गेले, नाही तर आज सुंदर खुर्च्यांवर बसलेले असते रंगरंगोटी, आणि याच्यापेक्षा खरं वेगळं दिसलं असतं असं मला वाटतं. किती पैसा पळवला, कसा पळवला, तो भाग वेगळा, आता मी त्यात जात नाही. परंतु चला, आपल्या लोक इथे आहे, अनंत फंदी यांच्या नावानं हे सभागृह, याचा आनंद मात्र मानला पाहिजे. तिथं तुमचा एक थोर परंपरा संगमनेरची निश्चितपणे आहे. ती अनंत फंदींच्या रूपानं आहे. त्याचे अनंत फंदींचे फटके अनंत फंदींचेच ना, म्हणजे फटका आज वाचावा असा आहे. अनंत फंदींचे फटके वाचावा आज ऐकावेत अशा पद्धतीचे आहेत. खरं म्हणजे विठ्ठल उमप हे एक मोठे कलावंत आपल्या चिकणीचेच होते. त्यांचाही आपण सत्कार त्यावेळच्या ओपन थिएटरमध्ये आपण इथे केला होता. त्यांचा कार्यक्रम केला होता जांभूळ आख्यान म्हणून. जांभूळ आख्यान केलं होतं. मोठा कलावंत अचानक स्टेजवर गेला. तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काम करता करता गेले. पठ्ठे बापूराव आणि पवळा हिवरगावकर म्हणून ज्यांचं नाव त्या सरांनी त्या बाबतीत आपल्याला माहिती दिली. हा परंपरा आपली आहे. गुलाबाई संगमनेरकरांची परंपरा आपली आहे. आणि त्यानंतर कांता आईंचं नाव येतं आणि रघुवीर खेडकरांचं नाव येतं.
माझं मत असं आहे की मी जास्त बोलत नाही, परंतु एक गोष्ट खरी आहे की ही पद्मश्री पुरस्कार रघुवीर यांच्या प्रयत्नाचं आहेच फळ, परंतु त्या व्यतिरिक्त या परंपरेचा झालेला सन्मान आहे हेच लक्षात ठेवलं. तमाशा लोकनाट्याच्या परंपरेचा सन्मान आहे. सर्कस आपण पाहतो, बरेच जण म्हणतात काय आता ही सर्कस काही सांभाळायची. खरं आहे की सर्कस सांभाळणं अवघड असतं. अनेक प्रकारची त्याच्यात कामगार ते सांभाळावं लागतात, कलाकार सांभाळावं लागतात, तंबू असतो, माणसं असतात, आणि ते गाड्या घोडे काय जनावरं सगळं असं सांभाळावं लागतं. त्यातले आता प्राणी वजा झाले जातात सर्कस, ते राहिले नाही. एक तेवढं प्राणी सोडलं तर तुमची सुद्धा सर्कसच असती. गाडी घोडे तंबू स्टेज काय काय घ्यायचं, एवढे माणसं सांभाळायचे, 100-150 लोकांचा ताफा सांभाळायचा. त्याच्यामध्ये असं असतं की त्यांचं वर्षभरची काळजी घ्यावी लागते. काळजी घेत असताना अशी स्थिती असते की एकदा पावसाळा सुरू झाला, जत्रा संपल्या की पुन्हा दसऱ्यापर्यंत सगळ्यांची व्यवस्था झाली पाहिजे. खाणं पिणं त्याचं पोट त्याच्यावर चालत असतं, प्रपंच त्याच्यावर चालतात, ती काळजी घ्यायची. याच्यापेक्षा अवघड काय असू शकतं बरं? स्वभाव काय साधे असतात. कलाकारांचे स्वभाव, त्या स्वभावांवर वेगळं एक पुस्तक होऊ शकतं. इतके कलाकार असतात, पण त्यांच्या अनेक गोष्टी असतात. कधी कोण रुसल भरोसा नाही, कधी कोण रागवल भरोसा नाही, कोण कधी कुठं गायब होईल त्याचा भरोसा नाही. हे सगळा ताफा सांभाळायचा सोपं नाही ना, सोपं नाही, बिलकुल सोपं नाही. पण हे करतात काय? एवढे कष्ट केले तर एखादा मोठा व्यवसाय उभा राहील. पण हा एक छंद आहे, नाद आहे, आणि एक परंपरा जपण्याची इच्छा आहे, जिद्द आहे की ही परंपरा टिकली पाहिजे, जपली पाहिजे. ती महाराष्ट्राची परंपरा आहे. त्या तमाशा ही निरनिराळ्या क्षेत्रामध्ये, निरनिराळ्या राज्यात निरनिराळ्या पद्धतीच्या या आहेत. यामध्ये आपली तमाशा ही कला आणखी वेगळ्या पद्धतीने, त्यामध्ये असलेलं जी पद्धत आहे त्या मांडणीची, म्हणजे याच्यापासून सुरुवातीलाच श्रीकृष्णाच्या गवळणीपासून ना काय त्याला गणापासून सुरू होतं आणि वगना संपायची. आता वग म्हणजे आम्ही पाहिले बरं का, काय नरवीर तानाजी, उमाजी नाईक, एक शिरीष कुमार म्हणजे शिरीष बाळ जे आहे ना नंदुरबारचं, 42च्या चळवळीमध्ये पहिल्या गोळ्या ज्यांनी घेतले छाती 12 वर्षाच्या पोरांना, त्याच्यावरचा वग, महात्मा गांधींवरचा वग. अरे यांनी आपल्याला सामान्य जो कामगार आहे, मजूर आहे, कष्टकरी आहे, ज्याला बाकी दुनियेचं काही वेळ नाही त्याला त्या दुनियेचं समजून घ्यायला, इतिहास समजून घ्यायला, त्याला सहजपणे इतिहास समजून सांगण्याचं काम. त्याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे विजय रोवण्यामध्ये सुद्धा या मंडळीचा मोठा मोठा वाटा आहे. हे तुम्हाला सांगतो, 1857च्या जे स्वातंत्र्य युद्ध झालं त्यामध्ये सुद्धा जे कारण लिहिले गेले, कशा पद्धतीनं पेटवलं गेलं, त्याच्यात सुद्धा या कलाकारांचा वाटा आहे, स्वातंत्र्य चळवळीत वाटा आहे. एवढंच नाही तर आपली नंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, त्याच्यातही ही मंडळी. अमर शेख यांचं त्यावेळेचे गाणे आजही खरं जे ऐकावं अशी सुंदर, ही खूप मोठी परंपरा आहे. सिनेमांमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने पाहिले असेल काही. आता त्या संतोष खेडलेकरांचा अभ्यास त्यात जास्त असल्यामुळे त्यात मी जात नाही, परंतु नटरंग पाहावा असाच सिनेमा आहे. त्याच्यात ते सगळे दुःख, प्रश्न, कष्ट, त्याची विविधता, सगळ्याला सामोरं जाणारा तो कलाकार त्याच्यात दिसतो. म्हणजे ते जे त्यापेक्षा रघुभाऊच खूप खोल आहे. म्हणजे खरं जे कांताईंवर पुस्तक खरं आहे ते मी सत्कार ठेवला होता, आणि मफतलाल जे प्रमुख मफतलाल ग्रुपचे ते प्रमुख त्यावेळेस आले होते, तर त्या सत्कारामध्येच हे पुस्तकाची कल्पना मांडली होती. काही असो ती कल्पना संतोष खेडलेकरांनी पुढे नेली. शेवटी डॉक्युमेंटेशन याला महत्व असतं, लिखाण करून ठेवलं तर ते पुढे जात असतो, इतिहास तयार होत असतो. त्या पद्धतीने त्यांनी काम केलं. संतोष खेडलेकर तुमचं खूप कौतुक करावं लागेल याच्याकरता. याच्यामध्ये तुम्हाला खूप श्रेय तुमचं सुद्धा आहे. काय मला मी असं सुद्धा म्हणायचे की जे पद्मश्री पुरस्कार जे असतात त्याच्या निरनिराळ्या कॅटेगरी असतात, निरनिराळ्या प्रकारच्या व्यक्तींना त्या पुरस्कार मिळत असतात. ही एक कॅटेगरी आहे, आणि ह्या कॅटेगरीमध्ये रघुभाऊ बसतो. पहिलं कांताईंचं नाव घेत होता, आईंचं नाव घेत होता, नंतर त्यांनी सांगितलं की आता रघुभाऊ बसतो बरं काय कॅटेगरीत. इथे काही स्पर्धा दिसत नाही, या स्पर्धेत आहे तो टिकू शकतो.
आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी प्रयत्न करत राहिला. काय माझं काही थोडंफार आता काय उगाच श्रेयवादात ते मी जात नाही, कारण आता बऱ्याच वेळा श्रेयवाद हा प्रकार असा काही झालं का मी केलं असं आम्हाला म्हणायची पद्धत असते राजकारण्यांची. त्यामुळं मी त्याच्यात काय जात नाही, परंतु त्याच्यामध्ये संतोषचा आग्रह प्रयत्न हे सातत्याने डॉक्युमेंटेशन असतात, कागद पुरावा लागतात, माहिती द्यावं लागते, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने केल्या. परंतु संतोष खेडलेकरांकरता जी माहिती त्यांना द्यायची होती त्या वेळेस त्या क्षेत्रातला माणूसही तितकाच ताकदीचा होता, ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून हे खूप मोठं यश आहे. आणि त्यामुळं खरं जे अजूनही किती अवघड असतं मला माहिती आहे की एकदा दसऱ्याला सुरू करायचं म्हणजे केवढी तयारी करावं लागते, कर्जबाजारी व्हावं लागतं, ते फेडायचे हप्ते काय मला माहित नाही कसं काय असतं, ते हप्ते जातात का नाही, टेन्शन सगळं एवढं सगळं चालवायचं, ह्या सगळ्या याच्यातून ही कला जोपासण्याचं काम हे रघुभाऊंनी केलं. आणि त्यामुळं रघुभाऊंचा सत्कार हा महाराष्ट्रातल्या लोक कलाकारांचा सत्कार आहे, त्या कलेचा सत्कार आहे, लोक कलावंतांचा सगळ्यांचा सत्कार माना. हा इतिहासात म्हणजे जेवढं जे झालेलं आहे त्याचं सार झालेलं आहे ते संगमनेरच्या रूपानं इथं आलं आहे. मात्र महाराष्ट्रातल्या या लोकनाट्य क्षेत्रातलं, लोककला क्षेत्रातलं हे सार झालेलं आहे. आणि आज त्यांचा सन्मान हा सगळ्या त्या परंपरेचा सन्मान झालेला आहे रघुभाऊच्या रूपानं. याचा आनंद आपल्याला, अभिमान आपल्याला सगळ्यांना वाटला पाहिजे. एवढं पद्मश्री मिळाली, विषय संपत नाही हे खरं आहे. पद्मश्री मिळाली पण अडचणी संपत नाही हे खरं आहे. सरकार काय काय सुविधा देणार, इथे कसबे सर म्हणले की आता तुम्हाला गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस मिळत जाईल, पण यांचं खरं होतं दलित मित्र म्हणून सरांना रेस्ट हाऊस मिळायचं, तर ते कदाचित सगळे दलितांना काही घेऊन जाऊ शकत नाही, पण हा गडी जाईल तर अख्खा ताफा घेऊन जाईल 100 लोकांचा. त्यामुळे ते काय खरं आहे का, ते एकटा तर काही जाऊ शकत नाही. अहो हे असं असतं की जसं छोट्यात छोटा कलावंत असेल, कामगार असेल, जसा राहतो तसं राहावं लागतं, तेव्हा त्यावेळेस तो बरोबर राहतो. बरोबर आहे ना. तुमचं एका गोष्टीचं कौतुक आणखी करेल का, कोरोनाच्या काळात तुम्ही हे सगळ्यांना सांभाळण्याचं काम केलं आणि त्यावेळेस एबीपी माझ्या कट्ट्यावर तुमची मुलाखत जी आहे ती अत्यंत सुंदर मुलाखत झालेली आहे. माझ्या कट्ट्यावर झालेली मुलाखत, सुंदर मुलाखत. ते दुःख त्यांनी सगळं सांगितलं, सगळ्या महाराष्ट्राला समजलं का आपण त्यांच्या याला बसतो, आपल्याला आनंद घेतो आपण, तो सगळा आपण त्या आनंदा पाठीमागे किती दुःख आहे, किती कष्ट आहेत, किती यातना आहेत, ह्या त्या मुलाखतीतून संपूर्ण महाराष्ट्र समजल्या. त्या तुम्ही सांगितल्या, त्या काय तुमच्या पुरता नाही सांगितल्या, तुम्ही महाराष्ट्रातल्या लोक कलावंतांची बाजू ती मांडलेली होती. आणि हे सगळं काम करणारं खरं म्हणजे त्या क्षेत्रातलं नेतृत्व त्यामुळं आपोआपच तुमच्याकडे येतं. आणि म्हणून योग्य सन्मान पदाच्या रूपानं आपल्याला मिळालेला आहे, याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. अजूनही खूप काम करावं लागेल, स्पर्धा खूप आहे. बदलत्या काळाबरोबर अनेक क्षेत्र बदलत आहेत. बदलत्या क्षेत्रामध्ये आपली ही कला कुठे राहणार, कलावंत कुठे राहणार, कला जगणार का नाही, हे सगळे प्रश्न आहेत. त्याला उत्तरं शोधावं लागतील. म्हणजे आता पद्मश्री मिळाली याचा अर्थ नेतृत्व मिळालं. आता थांबून चालणार नाही की बदलत्या काळ. आता सध्या काय झालं, ते मोबाईलवर रील नावाचा काय प्रकार आला म्हणतात. लोक रात्रभर रीलच पाहतात. बराच अभ्यास होतो रात्रीतून. म्हणजे संध्याकाळी तो सगळ्या आमचा कार्यकर्ता असतो, रील पाहू पाहू सकाळी दुसराच कार्यकर्ता होऊन जातो तो. एवढं डोकं भरमिष्ट करून टाकायचा कार्यक्रम आहे त्याच्यात. तर ते काही असू, ह्या सगळे जे प्रश्न आहेत, जे बदलतं जग आहेत, बदलत्या जगाबरोबर ही कला जगली पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे याचं संशोधन, संतोष याचा अभ्यास करणारी टीम केली पाहिजे. सगळ्यांशी बोललं पाहिजे. मला आठवतं एकदा विश्वास पाटील आपले आताचे जे अध्यक्ष होते साहित्य संमेलन, त्यांच्याबरोबर कांताईंना तुम्हाला मी बसवलं 3 तास. मी बोलवलं त्यांना, त्यातली या क्षेत्राची आवड आहे, विश्वास त्याचा अभ्यास आहे, त्यांना तुमच्यावर बसवलं होतं. त्यावेळेस ही चर्चा झाली होती की हे क्षेत्र जगवायचं कसं. ही अत्यंत सुंदर कला आहे, सर्वसामान्य गरीब कष्टकऱ्यापर्यंत पोहोचणारी आहे. त्याला नवीन दिशा देणारं काम ते करते ती कला. त्याला एक विचार सुचवते, इतिहास समजून सांगते
आनंद देते जीवनातला, कष्टात तो जो श्रम असतात त्या श्रमातून आनंद देते. ही तर जगली पाहिजे, मग कशी जगवायची ही त्यावेळेस चर्चा मला आठवते. आपल्याला ती चर्चा पुन्हा सुरू करावं लागेल. आणि पुढच्या काळामध्ये आता आमचा हे क्षेत्र पासून आम्ही खूप दूर असलो तरी एक महत्वाचं क्षेत्र समाजातलं आहे हे नाकारता येत नाही. त्यामुळं जितका त्याच्यामध्ये मदत करता येईल आम्हाला त्या पद्धतीनं करून, थिंक टँक करून एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही पाहिजे त्यावेळेस सगळं पावसाळा सुरू झाल्यावर आता एखादं संमेलन सुद्धा घ्यावं लागेल. म्हणजे या क्षेत्रात अनेक जण आहेत, नाकारता येत नाहीत. महाराष्ट्रात अनेक लोक असतील, त्यांच्याबरोबर एकदा बसायला हरकत नाही. त्यांच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुमचा आता कालखंड खरं सुरू झाला, आता जत्रा सुरू झाल्या, त्यामुळे आता तर काही वेळ नाही. परंतु एकदा ते संपलं की एकदा सगळ्यांबरोबर संगमनेरलाच बसूया आपण आणि त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा त्यावेळेस आपण सर्वजण करूया. एक पुन्हा दिशा देण्याचं काम आता जे तुमच्याकडे नेतृत्व आहे, तर आता तुम्ही दिशा देण्यामध्ये तुम्हाला जे काम करायचं त्याच्यामध्ये आमची साथ, संगमनेरकरांची, आमच्या सगळ्यांची साथ राहील याची ग्वाही मी देतो. तुम्हाला खूप अभिनंदन, तुमच्या टीमचं अभिनंदन, तुमच्या कलावंतांचं अभिनंदन, महाराष्ट्रातल्या कलावंतांचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या कार्याकरता शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकतात. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901.